प्रथमच आलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागतासोबत निवेदन. मागणीसाठी झाली गर्दी. जिल्ह्याच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक. निवेदन, मागणी, तक्रारी यासोबत पुष्पगुच्छ तसेच लहान मुलांनी तयार केलेले पेंटिंग देऊन पालकमंत्र्यांचे केले स्वागत. नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच आलेले मंत्री हसन मुश्रीफ यांचे निवेदन, मागणी, तक्रारींनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी झाली होती. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आज शुक्रवारी जिल्ह्यात आगमन झाले. त्यानिमित्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छसह स्वागत तर झालेच, मात्र विविध मागण्या, निवेदन व तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला गेला. प्रथमच आल्यानंतर सर्वांना त्यांनी 30 तारखेला आल्यावर या संदर्भात आपण बोलू व निर्णय घेऊ असे आश्वासित केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे, भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, रतन पाडवी, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान येथील जिल्हा पोलीस दलामार्फत अद्ययावत बॅडमिंटन कोर्टचे व नूतनीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फीत कापल्यानंतर बॅडमिंटन खेळून त्यांनी उद्घाटन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. इनामण्याच्या निमित्ताने 30 तारखेला येणार आहे आणि 30 तारखेला दिवसभर जिल्हा मंत्र्यांची बैठक, विविध बैठका आपण घेणार आहोत. आता ही भेट जी आहे फक्त जिल्ह्यामध्ये मी दुसऱ्यांदा आलेलो आहे. विजय कुमार गावित साहेब जेव्हा राज्यमंत्री होते माझ्या, आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर भेट द्यावी, सगळ्या अधिकाऱ्यांच्या थोड्या ओळखी करून घ्याव्या आणि जिल्ह्याचा सगळा थोडासा इतिहास, भूगोल सगळा समजून घ्यावा, या अपेक्षेने मी आलो होतो. माझा धावता दौरा आहे. तुम्ही 30 तारखेला सकाळी, 30 तारखेला दिवसभर राहून काम करून 1 तारखेला करून जाईल. आणि मला वाटते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने, विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आता वाटतोय मी जवळजवळ 22 वर्ष मंत्रिमंडळामध्ये अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामध्ये कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, रत्नागिरी असे अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. वाशिम, परंतु वाशिमला थोडस कोल्हापूरहून लांब होतं आणि महिन्याला किंवा कुठलीही घटना घडली की पालकमंत्र्यांनी यावं अशी तिथल्या जनतेची अपेक्षा असते. आणि मग तितक्या लांब येणं एक अशक्य होत नाही, म्हणून वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पण त्याला आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार होते, त्यांना म्हटलं होतं की बाबा त्यापर्यंत दुसरं द्या. त्याप्रमाणे त्यांनी दत्तामा बलिराज दिला आणि कोकाट साहेब इथं पालकमंत्री होते. दुर्दैवाने घटना घडली आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जिल्हा हा रिकामा राहू नये, राष्ट्रवादीकडे हा पालकमंत्र्यासाठी जिल्हा असल्यामुळे कोणीतरी मंत्री येणं आणि पालकमंत्री असल्याशिवाय जिल्ह्याच्या विकासाची कामं जी असतील, विशेषतः जिल्हा नियोजन मंडळ असेल किंवा संपूर्ण विविध विभागाची एक पालकमंत्री जबाबदारी असते, ती पूर्ण करण्याचं कर्तव्य म्हणून आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. मी महिन्याला एकदा येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. माझ्या या कार्यकाळामध्ये आदिवासी बहुल आपला जिल्हा आहे.
अनेक आपल्या विकासाच्या अनेक मी आता आढावा घेत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की आता विशेष जिल्हा ज्यादा असल्यामुळे तिथं फार मोठी लक्ष दिण्याची आवश्यकता आहे. दरडोई उत्पन्न लोकांचे कमी आहे. आदिवासी असल्यामुळे विशेषतः प्रतिकूल परिस्थितीचे लोक राहत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडून आणि त्याचा पर कॅपिटल इन्कम त्याचा वाढेल आणि जिल्हा नियोजनाचा जो पैसा आहे तो नेमका त्या विकासासाठी खर्च कसा होईल आणि विकासाची कामं दर्जेदार कसं होईल आणि एजंटगिरी हे त्याच्यात समोर नष्ट करून पारदर्शी काम कसं होईल, दर्जेदार काम कसं होईल हे निश्चित पाहिजे. तर मला ते माझ्या कार्यकाळात कसली तक्रार येणार नाही अशा प्रकारे काम मी निश्चितपणाने करेल, मला विश्वास व्यक्त. आणि पहिल्यांदाच आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने दर्शन झाल्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो, स्वागत करतो. फक्त जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्याला भेटावं आणि आपल्या या जिल्ह्याबद्दलच्या आपल्या ज्या काही भावना आहेत काय करणार आहोत याची माहिती द्यावी यासाठी मी तुम्हाला बोलावलं होतं. वेगवेगळ्या प्रश्न विचारले. सर, एकंदरीत नंदुरबार जिल्हा पुन्हा नंदुरबार जिल्ह्याची पालकमंत्रीची जबाबदारी नको अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. काय आता मी म्हणायचं वाशिम जिल्हाही लांब परंतु आता कोकाटे साहेबांच्या निर्णय झाल्यामुळे जागा पालकमंत्री राष्ट्रवादीची लग होते. शेवटी आपल्या उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी आणि प्रदेशांनी मला सांगितलं की बाबा आता आपल्याला जावं लागेल. जरी लांब जरी असला तरी मग सांगितल्याप्रमाणे दिनाला एकदा तरी का असताना मी येईल म्हणजे आपले विकासाची काम मार्ग लावण्याचा प्रयत्न केला. सर, नारी विधायक मंजूर होतोय याकडे कसं पाहता येतात? आता नारी शक्ती वंदन हे जे बिल आणलं त्याचे चांगलं आहे पण ते सगळं विरोधी पक्षांनी सुद्धा डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर या कायद्याला विरोध करू नये एवढी त्याला माझी विनंती. भविष्यात सुमित्राताईची मुख्यमंत्री बनतील आणि त्याच्या माणसाला असं वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री. आता कृपया त्याच्यावर बरंच वाद झालेला आहे ना, आमच्या भांडण लावणार आमच्या भावना झालं आम्हाला पाहिजे. असं चर्चा होती की कोकणात त्या जिल्ह्यात जवळपास 300 कोटी रुपये चिल्लर होती. डिप्युटी मिटिंग तेव्हा आला. सर, आपण वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहात. प्रचंड समस्या आहेत. लोकांच्या तक्रारी असतात की डॉक्टरच राहत नाही, फक्त नावापुरतं पेमेंट काढले जातात. अनेक रुग्णांच्या तशा तक्रारी पण आहेत. 30 तारखेला मी त्या हॉस्पिटलला भेट द्यायला जाणार आहे. नवीन बांधकाम आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथल्या ज्या तक्रारी ते ऐकून घ्या. नवीन बांधकामाच्या बाबतीत सर काय म्हणजे नेमका भूमिका काय राहणार? कारण की नवीन बांधकामामध्ये अनेक अनागोंदी झाल्याचं प्रकार निदर्शनास आलेले आहे. वैद्यकीय खात्याचे तिथले जे प्रमुख आहेत त्यांच्यावर निदर्शनास आणून तेही काही त्यावर उत्तर देत नाही. मी त्या तुम्हाला बोलवे काय अनागोंदी का मला सांगा चौकशी जाऊ. आउटसोर्सिंगने जी भरती होते सिव्हिल हॉस्पिटल ती दलालांमार्फत होते, पैसे खाऊन होते असा स्पष्ट आरोप या बैठकीत आपले आरोप वैद्यकीय खात्याचे विभागाचे मंत्री म्हणून करतो. आपण जिल्हाधिकारी मॅडमच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून तिचा अहवाल 30 एप्रिल पर्यंत कारण सांगतो. डीनने आज आपण येणार आहात म्हणून डीनने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. कोणी पैसे मागत असेल नोकरीसाठी तर ते या नंबरवर तक्रार करा. पैसे तर तोच घेतो. आता पहिल्यांदा मी माहिती घेतो कोण कोण भरलेले आहे आणि कशी भरलेली आहे. मला तेच म्हणायचं मी तेवढं घेईन आणि जर तसं असेल तर आपण त्याला कमी करू. सर, मोठ्या प्रमाणात आता आपल्याला माहिती आहे की निवडणूक झालेली आहे. निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड मताने निवडून आलेलो आहे. आता निवडणुका 3 वर्ष. आता त्यांची मित्र पक्षांची काँग्रेस आहे कर्नाटकावर, त्यांनी 5 गॅरंटी चालू केली. 5 लाडकी बहिणीलाही पैसे देतात, एसटीलाही पैसे देतात मोफत 100%. 10 आसपास वीज माफ आहे आणि राज्याची अशी करतायत. आता त्या लाडक्या बहिणींच्या बद्दल जेवढा राग का हा करून माझ्याकडे प्रश्न आहे. मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीच्या लाडक्या बहिणी पुन्हा त्याला धडा शकतो.
तर विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी किती जागा एक